बजेट सादर केलं जाते आणि काल विदर्भामध्ये विशेषतः अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे शेतकऱ्यांना. काय मागणी करणार आहात? काल पण राज्य सरकारने हजारो कोटीच्या पुरवणी मागण्या ठेवल्या. पावसाळी अधिवेशनातही जवळपास 75,000 कोटीच्या पुरवणी मागण्या टाकल्या. दर अधिवेशनामध्ये या पुरवणी मागण्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला समांतर दिसतं की आता हा काल जो पुरवणी मागण्या आल्यात त्याच्यामध्ये 200 कोटी रुपये हे साखर कारखानदारांना देण्याचा निर्णय सरकार करतोय. मागच्या याच्यामध्ये 500 कोटी रुपये साखर कारखानदारांना देण्याचा सरकारने निर्णय केला. याचा अर्थ मी सरकारला महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने विचारू इच्छितो की तुम्ही शेतकऱ्यांच्या नावाने हे पैसे घेतात आणि मग साखर कारखान्याला देतात, बाकी योजना डीबीटीमध्ये चालवतात, मग सरळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे का टाकत नाही? महाराष्ट्रामध्ये जे काही कारखानदार आहेत त्यांना ब्लॅकमेलिंग केलं जातं. तुम्हाला आम्ही पैसे देतो नाही तर कारवाई करतो आणि मग त्यांना आपल्या पक्षात घेण्याची जी परंपरा या ब्लॅकमेलर सरकारने केलेली आहे आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी जी सुरू केलेली आहे त्याचं उत्तर यांना द्यावं लागेल. आम्ही हिशोब विचारणार आहे की कुठल्या कारखान्याला तुम्ही किती पैसे दिलेत आणि ते कारखान्याचे पैसे शेतकऱ्याच्या वाट्याला कसे गेलेत त्याचा एक एक पैशाचा हिशोब राज्य सरकारने दिला पाहिजे. हा पहिला प्रश्न. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती मोठ्या प्रमाणात आहे. अवकाळी पावसाने तर थैमान माचवलेलं आहे. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, काल तर जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 2-2 फुटाचं थर गारेचं साचलं आणि सगळं पूर्ण हंगामच त्यांचा बर्बाद झाला. सरकार सर्वेच्या नावानं वेळ काढूपणा करतं आणि वेळ काढूपणाच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये एव्हरेजमध्ये रोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत. या सरकारवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. या सरकारला आता तर केंद्र सरकारने काहीतरी आता त्या खुनाच्या कायद्यामध्ये बदल केलेला आहे. आता 302च्या जागी 101 करणार आहे अशा पद्धतीचं. कारण केंद्रातलं सरकार तेच असते, फक्त त्याला लेबल बदलवणं एवढंच काम हे केंद्रातलं सरकार करते. IPC ॲक्टमध्ये त्यांनी आता शब्दरचना बदलवण्याचा निर्णय केलेला आहे. म्हणून या सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. अन्नदात्यांवर केंद्रातलं सरकार गोळ्या मारते, त्यांनी दिल्लीत येऊनही त्याला खिळे गाडले जातात आणि राज्याचं सरकार संकटामध्ये बसलेल्या शेतकऱ्यांना मदत करत नाही. आपण पाहिलं असेल की कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या जाहिराती या लोकांनी केल्यात की नरेंद्र मोदींनी जे निर्यात बंदी होती ते उचलली आणि आता कांदा उत्पादकांना फायदा होईल. पण वस्तुस्थिती ती नव्हती. जाहिरातीमध्ये पैसा जनतेचा खर्च केला पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. अशी परिस्थिती आज आपण पाहतोय आणि म्हणून हे शेतकरी विरोधी सुद्धा हे सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं हे स्पष्ट होते आहे. तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 49% पैसे मागच्या बजेटचे अजून सरकारने खर्च केलेले नाही. मार्च आलेला आहे, मग सरकार हे पैसे खर्च करत नाही आणि हा जो गोडबंगाल जो चाललेला आहे, आर्थिक गोडबंगाल चाललेला आहे, या पैशाची जी लूट चाललेली आहे याही पैशाचा हिशोब सरकारने केला पाहिजे. शेतकऱ्यांना तातडीनं मदत केली पाहिजे. आपण पाहिलं असेल कामगारांच्याबद्दल, बाबा आढाव आज 90 वर्षाचे आहेत. कामगारांचे कायदे सरकार त्यांच्या हिताचे कायदे रद्द करायला निघालेलं आहे आणि म्हणून बाबा आढाव हे वयोवृद्ध साहित्यकार आणि चळवळीतलं व्यक्तिमत्व आझाद मैदानावर आंदोलन करायला बसलेले आहे. सरकार त्यांच्याकडेही दुर्लक्ष करते आहे. कामगार असेल, शेतकरी असेल, शिकलेले मुलं मुली असतील, रोजगाराचे प्रश्न असतील आणि महागाई असेल, या सगळ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून आम्ही करतो ते बरोबर आहे, तुमच्या मताने आम्ही कारभार चालवणार नाही असं राज्याचे अर्थमंत्री सांगतात आहे. तर जनतेचं ऐकायचं नाही, हे जनतेच्या मतानं झाले नाही. यांना अमरपट्टा दिल्यासारखं हे सरकार जे वागते आहे, या सरकारला जनतेच्या दरबारात गेल्यानंतर यांना
धडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही अशी परिस्थिती आज राज्यामध्ये आहे. बातमी येते आहे की जरांगे पाटील यांची SIT चौकशी केली जाणार आहे, त्यांची चौकशी करा अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली होती आणि त्यामुळे आता त्यांची SIT चौकशी केली जाणार आहे अशी चर्चा कळते. खरं तर त्यांनी जे आरोप लावले त्या आरोपाची पण चौकशी व्हायला पाहिजे. वास्तविकता काय आहे? आम्ही जे वारंवार सांगतोय की मुख्यमंत्री आणि जरांगे पाटलांचं जे बोलणं झालं ते जाहीर झालं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर जे काही वक्तव्य त्यांनी जरांगे पाटलासोबत केलेले आतापर्यंत आणि चिवटे नावाचा तो त्यांचा काय मंगळ चिवटे ना काय OSD तो त्या ठिकाणी जरांगे पाटलाबरोबर पहाटेला गुलुगुलू करायचं तो काय करत होता आणि काय चाललेलं होतं याची माहिती सुद्धा त्याच्यामध्ये आली पाहिजे. ही मागणी आम्ही करतोय. कारण की हा एवढे दिवस महाराष्ट्र पेटत ठेवण्याचं काम या सरकारने केलेलं होतं आणि म्हणून या सरकारवरही SIT लावली पाहिजे, राज्याच्या गृहमंत्र्यावरही लागली पाहिजे अशी भूमिका आमची काँग्रेस पक्षाची आहे. रश्मी शुक्ला यांना 2 वर्षाचं एक्सटेन्शन मिळाल्याची माहिती आहे. असं आहे काही अधिकारी जे सरकारसाठी काम करते जनतेसाठी नाही, विरोधकांना ट्रॅप करण्याचं काम करतात असे अधिकारी त्यांना 2 वर्ष नाही यांचा काय चालला तर शेवटपर्यंत त्यांचं आयुष्य संपेपर्यंत हे पदावर ठेवतील असे लोक आहेत. महानगरपालिका मुंबईमध्ये BMC मध्ये काय चाललं, किती हिशोब दर महिन्याला येत आहे याचा हिशोबही त्यांना द्यावा लागेल. तिथले जे कमिशनर आहेत त्यांना तर असं दिलं की ते केंद्रशासित भागामध्ये त्यांचंच सरकार आहे. कमिशनरचं कुठल्या अधिकाऱ्यांना नेमायचं काय करायचं तिथं IAS अधिकाऱ्याची नेमणूक नाही, कसे लोक ते घेतात आहेत. हा वेगळंच एक पिक्चर महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. आणि काय संगनमत सरकारचं आणि त्या कमिशनर BMCच्या कमिशनरचं आहे हे कळायला कारण नाही. मुंबईमध्ये घाण आहे, मुंबई शहराची पूर्ण प्रतिमा मलिन केली जाते आहे, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे, जनतेच्या पैशाची लूट होते आहे आणि कमिशनर आणि सरकार प्रशासक आणि सरकार हे जे धोरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे लागू केलेलं आहे राज्याच्या सरकारने हे आपल्याला त्यांना सरकारला हे स्पष्ट करावं लागणार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या भूमिका मांडत असताना सरकार एक बोट दुसऱ्याकडे कळेल तर 4 बोटं त्यांच्याकडे आज आहे. हे आरोपीच्या पिंजऱ्यात आलेले हे सरकार आहे. केंद्रातलं तर सरकार आहेच पण हे सुद्धा सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात सापडलेलं सरकार आहे. हे आता जनता यांना त्या पद्धतीचे प्रश्न विचार. बसवराज पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. जरांगे यांना आलेला फोन हा शरद पवारांचा होता, थेट आरोप केला. आम्ही म्हणतोय ना, मी तुम्हाला नाव पण सांगितलं OSDचं. तो काय करत होता पहाटेला, कुठले पत्रकार त्यांच्याबरोबर राहायचे ते आहे ना आमच्याकडे फोटोग्राफी. कोणाचे फोन आलेत, कोणाशी काय काय बोलणं, म्हणून तर आम्ही सांगतोय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पाहिजे तुम्ही काय बोललेत त्याच्याबरोबर आतापर्यंत. दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा सरकार जे आरोपीच्या पिंजऱ्यात आलेली आहे पहिले सरकारने हे जाहीर केलं पाहिजे की आम्ही हे बोललेलो होतो ते सांगावं ना. दुसऱ्यावर आरोप लावण्यापेक्षा सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात आहे आजच्या तारखेत. जरांगेंची अटकेची मागणी केली आहे. अटक करा अशी मागणी केली. सरकार आहे कोणालाही अटक करू शकतं. सत्तेचा दुरुपयोग या सत्तेमध्ये होते आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या सगळ्या यंत्रणेचा दुरुपयोग हे लोक करतात हे काही लपलेलं नाही आहे. त्यामुळे जरांगेसारख्या सामान्य काल मुख्यमंत्री म्हणाले कार्यकर्ता त्या कार्यकर्त्यांना मारायला हे मागं पुढं पाहणारच नाही. आता करेक्ट गेम करतो असं म्हणाले ते असंच करत होते ना. पण बसवराज पाटील हे काँग्रेसला रामराम करून आता भाजपमध्ये जात आहेत. दुपारी त्यांचा पक्षप्रवेश आहे असं कळत आहे. का सगळे लोक काँग्रेसला सोडत आहेत? मी कारखान्याचं सांगितलं. कारखाने कसे आज तावडीत आहेत, कारखानदार कसे जातात आहेत, गेल्यानंतर प्रतिक्रिया देऊ त्याच्यावर. त्याच्यामुळे मला आता काही प्रतिक्रिया द्यायची नाही. आज महाविकास आघाडीचं जागा वाटप फायनल होणार आहे असं कळत आहे. मी त्यांना सांगितलं, मी पण माझा पण बोट असाच आहे. मी पण सांगितलं की इतके दिवस तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र जळत होता त्यावेळेस त्याला काय नाही थांबवलं, तुम्हीच तर त्या आंदोलन वाढवलं. त्याचं उत्तर आहे का सरकारकडे? नाही आहे.
त्याच्यामुळे मी मगाही सांगितलं, एक बोट तुम्ही दुसऱ्याकडे कराल तर 4 बोटं तुमच्याकडे आहेत, हे सरकारने समजलं पाहिजे. सरकार आरोप लावण्यापेक्षा सरकारने ते ज्या आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत, सरकारने आता त्या आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर कसं निघता येईल याचा सरकारने प्रयत्न केला पाहिजे. जनतेच्या दरबारामध्ये हे सरकार फेल झालेलं आहे. या सरकारवर एक पैशाचा विश्वास आता जनतेचा राहिलेला नाही आणि म्हणून आता लोक रस्त्यावर उतरायला लागलेले आहेत. आणि हे सरकार काय काय करते त्याचं मी तुम्हाला सांगतो की मुख्यमंत्र्यामध्ये थोडी हिंमत असेल या सरकारमध्ये तर जरांगे पाटलाशी काय बोलणं झालं यांनी सत्ता सांगावं, म्हणजे खरं दूध का दूध पाणी का पाणी होणार. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.